नमस्कार, वेलकम बॅक टू निकिताज एनएक्स कॅड सिरीज. तो आज आपण हा सिंपल असा एनएक्स कॅड मॉडेल क्रिएट करणार आहोत. हा बिगिनर टू इंटरमिडिएट असा मॉडेल आहे, त्यामुळे तुम्हाला समजायला इझी जाईल. सो स्टार्ट करूया. तो फर्स्ट न्यू फाईल आपण घेणार आहोत आणि हा मॉडेल आपण बेसिक स्टेप्स पासूनच शिकणार आहोत, जेणेकरून हा बेसिक इंटरमिडिएट मॉडेल समजायला थोडा सोपा जाईल. सो तुम्हाला माहिती आहे आपल्याला स्केच काढायचा आहे. सो तुम्ही इथे मॉडेल बघू शकतात. तर इथे एक सिंपल अशी बेसिक प्लेट आहे, तिला 4 होल आहे. मध्ये एक सिलेंडर आहे, तो इन्क्लाइन आहे आणि रिब आहे, ती जॉईन केलेली आहे. सो आपण पहिले बेस प्लेट काढून घेऊया. त्यासाठी स्केच सिलेक्ट करा. सिलेक्ट टॉप प्लेन. तो आपण एक रेक्टँगल ड्रॉ करून घेऊया, ज्याची विड्थ असणार आहे 120 mm आणि हाईट असणार आहे 70 mm. एक्सट्रूड करून घेऊ. तर आपण आता याला एक्सट्रूड करूया 20 mm हाईटवर. तो आता आपल्याला या बेस प्लेटला फिलेट द्यायचा आहे, म्हणजे एज ब्लेंड द्यायचा आहे. सो आपण एज ब्लेंडचा कमांड यूज करून या बेस प्लेटना 10 mm रेडियस असणारा फिलेट देणार आहोत. तो या बेस प्लेटला आपल्याला चारही कॉर्नरला होल क्रिएट करायचे आहे. तो आपण या ठिकाणी स्केच काढूया. तो आपल्याला पॉइंट हवा आहे, त्यासाठी मी इथे एक लाईन ड्रॉ करते. तो इकडून 15 mm वर आपल्याला लाईन ड्रॉ करायची. तो 55. तर या ठिकाणी आपण पॉइंट प्लेस करून घेऊया, जे आपल्याला सर्कलचा सेंटर भेटणार आहे, आणि या लाईन्स आपण ट्रिम करू. तर या ठिकाणी या होल्सचे डायमीटर आहे 11 mm. तर आपण 11 mm चा एक सर्कल ड्रॉ करून घेऊया. आता याला आपण पॅटर्न कमांडने चारही बाजूंना ड्रॉ करून घेऊया. तो इथे सिलेक्ट कर, म्हणजे आपल्याला हा सर्कल सिलेक्ट करायचा आहे. लेआउट आपला लिनियर असणार आहे. तो डिरेक्शन 1 मध्ये आपल्याला दोघांमध्ये गॅप 90 mm, दोघांच्या सेंटरचा गॅप 90 mm चा असणार आहे. तो फर्स्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ही लाईन सिलेक्ट करायची, रिव्हर्स डिरेक्शन, आणि यूज डिरेक्शन 2 म्हणजे 2 डायरेक्शनला आपल्याला, आणि मध्ये 40 mm चा डिस्टन्स. तो इथे आणि इकडे 40 mm चा डिस्टन्स असणार आहे. या पद्धतीने अप्लाय. तर या पद्धतीने आपण पॅटर्न कमांड चारही बाजूंना ड्रॉ केले. हा फिनिश स्केच. सर्कलला आपण एक्सट्रूड करूया रिव्हर्स डिरेक्शनमध्ये, ते आपले होल क्रिएट होणार आहे. अप्लाय. सो आता आपण बघणार आहोत मेन पार्ट. या ऑब्जेक्टचा मेन पार्ट बघणार आहोत. सो त्यासाठी आपल्याला डॅटम प्लेन घ्यायचा आहे. सो तो डॅटम प्लेन कसा घेणार आहे मी ते सांगते. सो इथे मी इमेजमध्ये शो करते. तुम्ही इथे बघू शकतात 45 डिग्री अँगलने हा सिलेंडर इन्क्लाइन आहे. सो इथला अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे, म्हणून जो आपल्याला डॅटम अँगल घ्यायचा आहे तो 45 डिग्री आपल्याला घ्यायचा आहे. सो तो कसा आपण प्रॅक्टिकली बघूया. सो सिलेक्ट द डॅटम प्लेन, आणि इथे आपल्याला डॅटम प्लेनमध्ये ॲट अँगल सिलेक्ट करायचा आहे. सो सिलेक्ट प्लेनर ऑब्जेक्ट, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जो ड्रॉइंग आहे किंवा जो मॉडेल आहे तो फिट करायचा आहे, तो फेस घ्यायचा. म्हणजे इथे मी टॉप फेस सिलेक्ट करणार आहे, आणि सिलेक्ट लिनियर ऑब्जेक्ट, म्हणजे जिथून आपल्याला इन्क्लाइन करायचा आहे तो एज आपण सिलेक्ट करणार आहोत.
सो या ठिकाणी अँगल मी 45 डिग्री दिला आहे आणि व्हॅल्यू आपल्याला 30 ठेवायची आहे. सो अप्लाय करा. सो आता आपल्याला डॅटम प्लेनवर स्केच काढायचा आहे. सो आपण सिलेंडरचा डायमीटर काढून घेऊया. सो सिलेक्ट द स्केच. हा डॅटम प्लेन सिलेक्ट करा. ओके करा. सो या ठिकाणी आपण सर्कल सिलेक्ट करूया. पॉइंट डायलॉग या ठिकाणी आपण हा मिड पॉइंट सिलेक्ट करूया. ओके करूया. सो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे. तो आपण 40 mm डायमीटर असलेला एक सर्कल ड्रॉ करणार आहोत. सो इथे आपण 40 mm डायमीटर असलेला एक सर्कल ड्रॉ करूया. आणि 28 mm डायमीटर असलेला एक सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सो फिनिश स्केच करा. सो या ठिकाणी आपल्याला रिव्हर्स डिरेक्शन द्यायचं आहे आणि या ठिकाणी व्हॅल्यूमध्ये आपल्याला अंटिल नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे हा जो सर्कल आहे तो बेस प्लेटला जॉईन होईल. आणि या ठिकाणी आपण हे युनाइट करून घेऊया. आणि अप्लाय करायचं आहे. सो या ठिकाणी आपला बेस पार्ट कंप्लीट झाला आहे. आता फक्त आपल्याला या साईडला रिप क्रिएट करायचे आहे. सो सॅटसाठी आपल्याला याच डॅटम प्लेनवर एक रेक्टेंगल ड्रॉ करायचा आहे. सो सिलेक्ट द स्केच. ओके. एक लाईन टूल सिलेक्ट करणार आहोत. मिड पॉइंटला आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. सो या लाईनला आपल्याला ऑफसेट द्यायचा आहे. सो आपण 10 mm वर ऑफसेट देणार आहोत. आपल्याला ही लाईन सिलेक्ट करायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला ऑफसेट द्यायचा आहे आणि अप्लाय करायचं आहे. सो या पद्धतीने हे आपण अजून वरती करूया. तर या सर्कलला इंटरसेक्ट व्हायला हवं आपल्याला हा रेक्टेंगल. सो या ठिकाणी हा रेक्टेंगल सर्कलला इंटरसेक्ट झाला आहे. सो आता फिनिश स्केच करूया. आणि या रिबला आपल्याला 8 mm थिकनेस द्यायची आहे. सो आपल्याला या पोर्शनला एक्सट्रूड करायचं आहे. 8 mm आपल्याला याची थिकनेस ठेवायची आहे. सो आपल्याला युनाइट करायचं आहे. रिव्हर्स डिरेक्शन आणि अप्लाय. सो या पद्धतीने आपला सिंपल असा हा ऑब्जेक्ट क्रिएट झाला आहे. या ठिकाणी डॅटम प्लेन हाईड करायचा आहे. या लाईन्स आपण हाईड करूया. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. अशाच बेसिक ट्युटोरियलसाठी निकिता जेनेक्स कॅड सिरीजला फॉलो नक्की करा. थँक्यू.